नमस्कार मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला प्लॅन्टला न्यूट्रिशन द्यायचे आहेत, पण प्लॅन्ट जर आपला ट्रेसमध्ये असेल, आपलं झाड जर ट्रेसमध्ये असेल, आपलं पीक जर ट्रेसमध्ये असेल आणि क्लायमेट चेंज जर झालेला असेल, तर आपण कोणतेही न्यूट्रिशन कितीही दिले मुळाच्या सानिध्यामध्ये तरी बी ते झाड न्यूट्रिशन अपटेक करणार नाही आहे. न्यूट्रिशन अपटेक करणार नाही आहे का? कारण एक उदाहरण देऊन सांगतो. एखादा माणूस बिमार आहे आणि त्या माणसाला आपण चांगले चांगले फळं किंवा पंचपक्वान्नाचं ताट भरून जरी त्याच्यासमोर ठेवलं तरी ते माणूस जेवणार नाही का? कारण त्याची जी प्रकृती आहे ही प्रकृती बिघडलेली आहे ना. ही प्रकृती बिघडलेली आहे म्हणजे पारिस्थितिक तंत्र, ज्याला इकॉलॉजी म्हणतात ना, इकॉलॉजी म्हणजे पारिस्थितिक तंत्र त्याचं बिघडलेलं आहे. म्हणजे त्याच्या शरीराचा समतोल बिघडलेला आहे. जोपर्यंत त्याची पराऊर्जा आणि अपराऊर्जा मेंटेन होत नाही आहे तोपर्यंत त्याची पारिस्थितिक तंत्र किंवा पाचनतंत्र हे योग्य प्रकारे काम करणार नाही आहे. आणि जोपर्यंत ते योग्य प्रकारे काम करणार नाही आहे तोपर्यंत त्याचं मन पण लागणार नाही आहे, बुद्धी पण लागणार नाही आहे, त्याचे शरीर पण त्या पद्धतीनं काम करणार आहे. आणि त्याची जी पराऊर्जा आहे आणि अपराऊर्जा आहे ही जोपर्यंत मेंटेन होत नाही आहे तोपर्यंत त्याची प्रकृती सुधारणार नाही. आणि जोपर्यंत त्याची प्रकृती सुधारणार नाही आहे तोपर्यंत त्याला असं जेवण करावंसंच वाटणार नाही. कारण पोट आणि डोकं याचं जे हे शिर आहे ना, मानेच्या पाठीमागे जो मानेचा कणा आहे तिथून एक शिर मोठी रक्तवाहिन्या 72,000 नाड्या पास झालेल्या असतात आणि त्या 72,000 नाड्या आपल्या बेंबीपाशी आलेल्या असतात. तर ब्रेनचं आणि बेंबीचं एक पोटाचं म्हणजे एक घनिष्ठ असा संबंध आहे. जोपर्यंत तुमचं डोकं चांगलं चालत नाही तोपर्यंत तुमचं पोट चांगलं कार्य करणार नाही. आणि जोपर्यंत तुमचं पोट चांगलं कार्य करणार नाही तोपर्यंत तुमचं डोकं चांगलं चालणार नाही. आणि डोकं जोपर्यंत चालणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगलं असं वाटणारच नाही आहे किंवा जेवण करावं असं वाटणार नाही आहे, कशामध्ये तुमचं मन लागणार नाही आहे, काही खावंसं वाटणार नाही आहे, का कोणतं काम करावंसं वाटणार नाही आहे, कशामध्ये तुमचं मन लागणार नाही आहे. त्या प्रकारेच आपला प्लॅन्ट असतो, त्या प्रकारेच आपलं पीक असतं की आपल्या पीक जर ट्रेसमध्ये असेल तर पिकाचं पारिस्थितिक तंत्र बिघडलेलं असतं, त्याची प्रकृती बिघडलेली आहे. यत यत पिंडे तत्तत ब्रह्मांडे, जे ब्रह्मांडामध्ये आहे ते पिंडामध्ये आहे. वनस्पती, प्राणी आणि मानव एकच आहे. तर त्याचं जे पारिस्थितिक तंत्र आहे ते जर बिघडलेलं असलं तर अपराऊर्जा आणि पराऊर्जा तुम्हाला स्थित करावं लागणार आहेत. जोपर्यंत pH मेंटेन होत नाही आहे तोपर्यंत ते न्यूट्रिशन घेणारच नाही आहे. जसं मी अगोदर सांगितलं की मानवाला पंचपक्वान्नाचं ताट जरी तुम्ही भरून दिलं तर ते जेवणार नाही आहे. तसं तुमचं प्लॅन्ट, तुमचं पीक जर ट्रेसमध्ये असेल तर तुम्ही कितीही प्रकारचे चांगले चांगले खतं जरी त्याच्या सानिध्यामध्ये, पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये आणून टाकले तरी बी ते पीक अपटेक करणार नाही, घेणार नाही. आणि तुमचं पीक जास्तीत जास्त अजून बिघडायला लागलं आहे असं तुम्हाला दिसेल. त्यासाठी मित्रांनो, भौगोलिक स्थिती लक्षात घ्या आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे का डिसीज आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि आपल्या वातावरण, पाणी व्यवस्थापन, क्लायमेट चेंज ह्या गोष्टीचा थोडासा अभ्यास करा आणि आपली स्थिती ओळखूनच आपल्या खिशाचं बजेट तपासूनच आपण आपल्या शेतीमध्ये कार्य करावं. तरच आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळून जाईल. अन्यथा आपल्यावर कर्जाचा बोजा तसाच राहील आणि वरचीवर आपली परिस्थिती ढासळत जाईल. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार.